नमस्कार, मी उमाज किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। मी आज बनवणार आहे गुळ आंबा। त्यासाठी जे लागणार आहे ते आंबे मी इथे घेतलेले आहेत। हे मी आंबे घेतलेले आहेत। आता हे आंब्याचं स्वच्छ धुवून ठेवलेले आहेत। याने साल्ट काढून घ्यायचं आहे आपल्याला आणि ह्या मोठ्या किसणीच्या ह्याच्यानं आपल्याला किस करून घ्यायचं आहे। आणि हे किस किती वाट्या होईल त्या वाटीप्रमाणे आपल्याला गुळ घ्यायचं आहे। आता मी तोपर्यंत त्याचं साल्ट काढून मी किसून घेते। हे 2 वाटी किस झालेलं आहे, मी किसून घेतलेलं। त्याच वाटीने मी हे 2 वाटी गूळ घेतलेला आहे आणि मोठा चमचा तूप घेतलेला आहे, दालचिनी आणि लवंग। आता थोडंसं आपल्याला कढईमध्ये तूप टाकून घ्यायचं आहे। दालचिनी आणि लवंग आपल्याला मीडियम गॅसवरतीच आपल्याला हे आंब्याचं किस परतवून घ्यायचं व्यवस्थित। तर यामध्ये मी गूळ टाकून घेत आहे। तुमचा जर आंबा जास्त आंबट असेल तर तुम्ही गुळाचं प्रमाण कमी जास्ती वापरू शकता। गुळाचं जर आवडत नसेल तर तुम्ही साखर पण घालू शकता यामध्ये। हे पहा, आता गूळ व्यवस्थित वितळलं गेले, खूप छान पाक तयार झालेला आहे। तर मीडियम गॅसवरती आपल्याला असं शिजू द्यायचं आहे आणि याच्यावरती मी झाकण ठेवून घेणार आहे। आता आपला गुळ आंबा तयार झाला आहे का बघून घेऊयात। काढून घेते भांडं। छान झालं आहे पहा। 15 ते 20 मिनिट मी एकदम बारीक गॅसवरती ठेवलं होतं। त्याला हे अशा पद्धतीने हे करून घेतले, कारण थंड झाल्यानंतर आता ह्याच्यापेक्षा घट्ट होतं। हे मी गॅस बंद करून घेणार आहे। हे पहा, अशा पद्धतीने आपला गुळ आंबा तयार झालेला आहे। तुम्ही पण करून पहा। आणि हे थंड झाल्यानंतर एका काचेच्या बरणीमध्ये आपण भरून ठेवू शकतो। आणि मुलांना चपातीसोबत जाम म्हणून जे जाम खातात बाहेरचं, त्याच्याऐवजी हे गुळ आंबा दिलात तरी खूप छान लागते चपातीसोबत, भाकरीसोबत। तुम्ही पण करून पहा। आवडलं तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।